एखाद वेळेस रडावंसं वाटलं तर रडून घ्या की. 5 मिनिटं रडा, 10 मिनिटं रडा, अर्धा दिवस रडा, 1 दिवस रडा, 8 दिवस रडा. पण मी तुम्हाला सांगते, एकदा का रडून झालं की सगळं 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 झटकून पुन्हा नव्या जोमाने उभं राहा. एखाद दिवस, एखादा क्षण संघर्षाचा असतो, पण पळवाट अजिबात शोधू नका. नाहीतर अख्खं आयुष्यच संघर्षमय होऊन जातं. जग तुम्हाला पाडायचा प्रयत्न करेल, किती वेळा करेल? एकदा करेल, दोनदा करेल, तीनदा करेल, पण पुन्हा नव्याने तितक्याच ताकदीने उभे राहा. जितका कठीण प्रसंग, जितका संघर्षमयी प्रवास आणि त्यावेळेला घेतलेला निर्णय जो असतो ना, तो तितकाच खंबीर आणि मजबूत असतो. एखाद वेळेस फेल्युअर आलं म्हणून नाराज होऊ नका, कारण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. बघा, असंच न रडता न हार मारता गेली अनेक वर्ष हा प्रवास सुरू आहे. वयाच्या 17व्या वर्षापासून मी जॉब करते. नुसता 1 तास 2 तासाचा नाही, फुल डे जॉब, फुल डे टाईम वर्किंग, पार्ट टाइम पण वर्किंग, आणि हे सगळं करत असताना शिक्षणही पूर्ण केलं. हो की नाही? तर असं केलं ना की आयुष्य आपलं तितका त्या वेळेपुरता संघर्ष वाटतो, पण जसजसं तुम्ही प्रौढ होत जातात, जसजसं आयुष्य प्रगल्भ होत राहतं ना, तसतसं तुम्हाला सांगते, ते दिवस, ते क्षण, ते आठवणी तुमच्या आयुष्यात कितीही कितीही कठीण निर्णय आला तरी तुमच्यासाठी ते टॉनिक बनून तुमच्यासाठी उपयोगी पडतात. बरं, आजचं टॉनिक काय आहे? आजचं टॉनिक आहे कुरकुरीत अशी पालक भाजी. बरं, सणसूद आहेत की नाही? काही जण कांदा लसूण विरहित जेवण करतात, तर काही जण सरसकट नैवेद्याचं पान करतात. आता ज्यांना कांदा घालायचा त्यांनी यामध्ये कांदा घाला, ज्यांना नाही घालायचा त्यांनी हे बिन कांदा लसणाची मस्त पालकाची गोल कुडूम कुडूम भजी नक्की करून बघा. यामध्ये घालतो आपण एक भन्नाट असं सिक्रेट इन्ग्रेडियंट, ज्यामुळे भजी तुम्हाला सांगते पोकळ होणार, सोड्याची चव अजिबात भजीत उरणार नाही, आणि आपली भजी आहे ना मस्त खुसखुशीत तर होणार, कुरकुरीत तर होणार, याची खात्री मी तुम्हाला देते. बघा, अर्धी जुडी पालक इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला. आता बाकी साहित्य काय ते बघूयात. अर्धी जुडी म्हणजे 4 गच्च कप भरून. तर इथे 1.5 कप बेसन घेतलाय, 4 टेबलस्पून म्हणजेच पाव कप तांदूळाचं पीठ, 1 इंच आल्याचे बारीक चिरलेले तुकडे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाव चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट, मीठ, हळद. आता यासोबतच सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे की नाही, मग ते सिक्रेट सगळ्यात लास्ट रिव्हील करणार. बघा, आता बेसन चाळून घेतलेलं बरं पडतंय. का बरं पडतंय? म्हणजे पिठ जेव्हा पाणी घालतो त्यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि भजी एकसारखी व्हायला मदत होते. आता हे माझ्याकडे सिफ्टर आहे ना, म्हणून मी वापरते. बेसन घातलं, त्यामध्ये तांदळाचं पीठ, पुन्हा बेसन घालते, म्हणजे सगळं कसं एक साथ चाळून होईल. नॉर्मल चाळणीने चाळलं तरी काहीच हरकत नाही. माझ्याकडे आहे शायनिंग मारायला हे, म्हणून मी वापरते. मूळ हेतू हाच आहे की या बेसनच्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजे. आहा, खटाखट्ट तयार आहे. मजा येते. कधी कधी असे गॅजेट्स वापरायला देखील लहान झाल्यासारखं वाटतं. आता यामध्ये हिरवी मिरची, लाल तिखट, ओवा, आल्याचे तुकडे, चवीपुरतं मीठ, हळद, चिमूटभर हिंग देखील घालते. हिंग नाही घातलं तरी चालेल. आता हे सगळं आधी पाण्याचा वापर न करता कालवून घ्यायचं. चला, आता हे सगळं झालं मिसळून की यामध्ये अगदी थोडंसं पाणी घाला, खूप पाणी नका घालू. पाव कप म्हणजे 4 चमचे पाणी पुरेसं आहे. आता याच्या पुढे जाऊन मी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. बघा, एवढूशा पाण्यात लपलपीत हे पीठ मळून पण झालं. हे भजी करायला ना खूप बेसनही नाही लागत. हे असं लपलपीत झालं पाहिजे. बघा, म्हणजे भजी अशी सोडायला सोपं गेलं पाहिजे. आता सोडा बिडा काही न घालता अशी भजी तळली तरी ती चवदारच होते, रुचकर होते. पण आपल्याला आहे ना थोडं 1 पाऊल पुढे जायचंय. हे 1 चमचा यामध्ये मी घालते बेकिंग पावडर. बेकिंग पावडरमुळे काय होतं, भजी छान फुलते आणि अजिबात आहे ना ती चामट होतं नाही. बघा, आणि तेलही खूप कमी पिते. आता हे चमचाभर बेकिंग पावडरमुळे काय होतं ना, खायच्या सोड्याची चवही यामध्ये येत नाही, या भजीमध्ये तळून झाल्यावर. आणि भजी आहे ना
एकदम खुटखुटीत होतात, हलकी होतात, आतमध्ये जाळी छान होते आणि दिवसभर जरी ठेवली ना तरीच अशी पोकळ आणि कुरकुरीत तर राहायला मदत होते. चामट अजिबात होत नाही. आता बेकिंग पावडर घातलेला कुठलाही पदार्थ करताना पावडर घातली रे घातली की तो लगेलग तळायला घ्यायचा. त्यामुळे आधी तेल गरम करायला घ्या आणि मगच यामध्ये बेकिंग पावडर घाला किंवा जेव्हा भजी तळायची त्या क्षणाला घाला. चला, आता तेल छान तापलंय, मस्त गरम झालंय. आता गोल कांदा भजी करतो की नाही तशीच ही भजी तेलामध्ये सोडायची. बघा, एकदम हलकी होतात, दिसायला बहारदार दिसतात आणि झटकीपट होणारं प्रकरण आहे बघा हे. पालक न आवडणारे देखील ही भजी मागून मागून खाणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते. बहारदार, वा वा वा. आता ही सगळ्या बाजूने भजी छान तळून घ्यायची एकसारखी आणि मोठ्या आचेवरच तळा. ही भजी अजिबात आहे ना मंद आचेवर तळायची नाही. मस्त कडकडीत तेल गरम करायचं आणि छान सगळ्या बाजूने मोठ्या आचेवर तळून घ्यायची. बरं, तुम्हाला सांगते, तुम्ही जर हे नैवेद्याला नसाल करत, एरवी तेरवीसाठी करत असाल तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, उभा चिरलेला कांदा, पालकच्या ऐवजी मेथी, कोबी असे सगळे व्हर्जन आणि सगळे व्हेरिएशन तुम्ही करू शकता. काहीही कुठलीही भाजी घाला, भजी कमालच होणार बघा. चला आता बघा, तर खरपूस होईपर्यंत तळून झाली आहे. आहा आहा आहा. तेल पूर्ण काढायचं निथळून आणि लगोलग जाळीवर, म्हणजे त्यातलं तेल सगळं निथळून निघतं. काय बहारदार दिसतात भजी बघा, वा वा वा. चला, आता याच प्रकारे सगळी भजी तळून घ्यायची. बरं, तुम्हाला सांगते खायची कशी, काय अशीच खायची बघा. गरम गरम मस्त सगळं घातलंय की त्याच्यात, मस्त गरम गरम आल्याचा चहा आणि ही कुडूम कुडूम आपली भजी. बरं, ही सगळी भजी वाजवून दाखवते, पण सगळ्यात शेवटी आहे ना की त्यावर थोडा चाट मसाला भुरभुरायचा, कमाल लागते. चटणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा, भरपूर ढिगाणे चटण्यांचे प्रकार पोस्ट केलेले आहेत. चला, पुन्हा भेटूयात अशाच कुडुम कुडुम रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.